एकदा एका खेड्यात 3 हुशार पण खोडकर मुले राहत होती. अर्जुन, विवेक आणि सोह. तिघांना नवीन गोष्टींची खूप उत्सुकता होती. एक दिवस शाळा सुटल्यावर त्यांनी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या किल्ल्याजवळ जायचं ठरवलं. त्या किल्ल्याबद्दल गावात एक जुनी गोष्ट प्रसिद्ध होती. तिथे एक साधू राहतो, जो सत्य आणि असत्य ओळखतो. पण जो खोट बोलतो, तो कधीच परत येत नाही. सर्वांनी ती गोष्ट केवळ अफवा म्हणून ऐकली होती. पण आज ही तिघ अफवा खरी आहे का, हे पाहायला निघाले. संध्याकाळ झाली होती. वातावरण थोडं गूढ होतं. ते तिघ किल्ल्याच्या आत गेले. आत गेल्यावर त्यांना एक छोटा गुहा दिसली. त्यात एक साधू ध्यानस्थ बसलेला होता. अर्जुनने विचारलं, बाबा, आम्हाला खरंखोट्याचं ज्ञान हवं आहे. साधूने डोळे उघडले आणि हसून म्हणाला, तुम्ही जे शोधायला आलात, त्याचं उत्तर तुमच्याच मनात आहे. पण एक अट आहे, तुमचं उत्तर प्रामाणिक असेल तरच तुम्ही सुरक्षित बाहेर पडाल. साधूने प्रत्येकीला एक प्रश्न विचारला. पहिला प्रश्न अर्जुनला, तू कधीच खोट बोललेला नाहीस का? अर्जुन गोंधळला. पण थोड्या वेळाने म्हणाला, हो, लहानपणी एकदा आईला खोट बोललो होतो. साधूने डोळे बंद केले आणि म्हणाला, प्रामाणिक उत्तर. तू सुरक्षित आहेस. दुसरा प्रश्न विवेकला, तू कुणाचं नुकसान केलं आहेस का? विवेकने विचार केला आणि म्हणाला, हो, एकदा चुकून मित्राचा खेळणं फोडलं आणि खोट बोललो. साधूने डोकं हलवून म्हणाला, सत्य स्वीकारलंस. तूही सुरक्षित आहेस. तिसरा प्रश्न सोहमला, तू आपल्या मनात असलेली सर्वच वाईट गोष्ट सांगू शकशील का? सोहम थोडा घाबरला. त्याने थोडं खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. मी फारसा काही वाईट विचार करत नाही. तेवढ्यात साधूने जोरात डोळे उघडले आणि तेथे अंधार पसरला. दोघं मित्र घाबरले. पण काही क्षणात साधूने एक हात पुढे केला आणि म्हणाला, खरं सांगण्याचं धाडस नसलं तरी खोटं सांगणं सर्वात धोकादायक असतं. पण तू अजून लहान आहेस. संधी मिळेल. जा, पण पुढे सत्याचाच मार्ग निवड. ती तिघं घरी परतले. त्यांचं मन थोडं अस्वस्थ होतं, पण आतून काहीतरी बदललेलं होतं. त्यांनी ठरवलं, आपण नेहमी सत्य बोलू, प्रामाणिक राहू. कारण खोटं थोड्या वेळाचं सुख देतं, पण आयुष्यभराचं दुःख निर्माण करतं.